राम राम मंडळींनो. तर बघा तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. तर बघा आता मंडळींनो, आज आहे रविवार आणि आज आता माझा विकेंडचा प्लॅन कसा काय असतो ते आपण जाणून घेऊया. बघा तर आजचा बघा आपला विकेंडचा प्लॅन काय माहिती का, की बापूंच्या बरं आज आपल्याला जायचं आहे फवरायला. त्याच्यामुळे बघा सकाळचं आंघोळीच्या अगोदरच कळशा वगैरे घेऊन बघा मस्तपैकी आलो आहे आता आपण पंप फवरायला राहणार. तर चला पहिल्यांदा पंपात हवा भरून घेऊया. आणि इकडं बघा ज्योतिबाचं मंदिर आहे चांग भलं. चला आता पंप भरून घेऊया पाण्यानं, चला. तर बघा आता मंडळींनो, पंपात औषध भरून घेतले आणि 2 किटल्या नाही म्हणू शकत कसं कळशा लोड करून घेतल्या त्या. आणि आता बघा बापूंना जाऊ द्या, आपण औषधं वगैरे सगळे घेऊन जाऊया बापूंच्या मागं चालत आपलं मस्तपैकी. तर बघा मंडळींनो, असा आपला हा विकेंड जाणार आहे. मला वाटते आज कुठे फिरायला वगैरे जायला भेटणार नाही आपल्याला विकेंडमध्ये. आज आपली विकेंडची वाईब असणार आहे नुसती कामं आणि फक्त कामं. तर बघा माझा विकेंड कसा जातो बघण्यासाठी आपला व्लॉग कंटिन्यूअस बघत राहा. बघा आता मंडळींनो, वावरात आपल्यात तणले झाले, वावर पाडून ठेवलं होतं त्यामुळे जास्त तण आहे. तर आता बापू म्हणलं मी फवरून घेतो, तो फक्त आपल्या पाण्याच्या कळशा आणून दे, फक्त पाण्याच्या कळशा आणून द्यायचं एवढंच काम आहे. तर बघा आता बापूंचं फवरून असतोपर्यंत जरा आपण बसून घेऊया, आपल्याला जास्त परत ताण यायचा नाही. तर बघा मंडळींनो, आत्ताच नुकती बघा आपलं सगळी पंप वगैरे फवरून झाली त्या. आणि आता मस्तपैकी जाऊ आता घरी आणि हातपाय कशाला धुवायचं, आंघोळ बिंघोळ करून फ्रेश होऊया. तर चला भेटूया घरी गेल्यानंतर. तर बघा आता मंडळींनो, विकेंड तर असा वाया घालू शकत नाही फिरल्याशिवाय. तर बघा आत्ताच आपले कार्यकर्ते सगळी जमा झाली ती आणि म्हणले आता जाऊ फिरायला. पण बघा तात्यासाहेब आपलं राहतील, तात्याला काम माहिती, त्याच्यामुळे जाऊ द्या, तात्याला सोडून जाऊ आपण फिरायला. तर बघा मंडळींनो, आज आपण जिथं जाणार आहे त्या लोकेशनचं नाव आत्ताच मी दाखवत नाही, रस्त्याला लागलो की दाखवू, कारण की बघा अजून जागा ठरलीच नाही आमची, ठरल्यानंतर दाखवतो. तर बघा आता मंडळींनो, आत्ताच आपले सगळे कार्यकर्ते गंभीर चर्चेत होते आणि गंभीर चर्चेवरून आम्ही आता ह्या म्हणजे नदीजाव आलोय. नदीजाव पण नाही, आमचं प्लॅन ठरलाय की मागच्या वेळेस जेव्हा आपण मुरुड डॅमला गेलतो ना फिरायला, त्याच डॅमवर आता आपण जाणार आहे. म्हणजे डॅमवर नाही जाणार, त्याच्या पुढे एक लोकेशन आहे, त्या लोकेशनवर जाणार आहे. ती लोकेशन आहे ना आपण पुढे गेल्यानंतर दाखवू. आता बघा आपण रस्ता आठवून घेऊ, म्हणजे कसा आरामात आपल्याला पुढे जाऊन फिरायला मजा येईल, कारण की आपल्याला फिरायला वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे आता आपण जाऊ मित्रांनो. तर बघा आता मंडळींनो, जरा गाड्यांचं पॉट भरतो. आणि बघा आज आपल्यावर फिरायला आपले नेहमीचे कार्यकर्ते सुजित शेडगे आणि आपले सुरू पण आहेत आणि नवीन कार्यकर्ते जॉईन झाले ते म्हणजे आपले भाचे सरकार हरी देशमुख. हाय करा, हाय तरी कर नाही बरं राहू द्या, ह्याला हाय करायचं नाही, त्याच्यावरचं मीच करतो. असू द्या, हवा बिवा चेक करून घेतो आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करतो. बघा आता म्हणतोय आपण घाटात पोहोचलोय. बघा म्हणतोय घाटात गाडी चालवायची म्हणली की एक पोरं ऐकत नाही ते. बघा कसं आहे, घाटात गाडी म्हणली कशी बघा आले की कट नाही मारत, काय म्हणते त्याला आपण मी विसरलोय. पण असू द्या, घाटाचा आनंदच वेगळा असतो म्हणजे घाटात गाडी चालवायचा. तर बघा आता आपल्याला कमेंट करून तुम्ही सांगा की तुम्हाला घाटात गाडी चालवाय कुणाला आवडते. आणि ज्याला आवडत असेल ना तर आपल्याला आपल्याशी कॉन्टॅक्ट करा आणि आपल्याबरोबर फिरायचं नियोजन घ्या. बघा मंडळींनो, कसं एकदम टोकाशी आलोय आपण आता डोंगराच्या. हा बघा घाटाचा रोड, गाडी नुसती इकडं वळवा की तिकडं वळवा, नुसती वळण आणि खाली खोल दरी. बघा मंडळी, इथं बघा माणसं थांबलेत पण आणि इथे थांबलेत म्हणजे व्ह्यूच असा आहे. व्ह्यू बघा मंडळीनं, व्ह्यू कसा आहे. तर बघा आता मंडळीनं आम्ही पाटावर पोचलोय. म्हणजे पाटावरच म्हणलं पहिल्याला, वर सगळ्या पवन चक्क्या वगैरे येत्या आणि मंडळीनं इथलं वातावरण एवढं गार आहे ना काय बोलाय नको. आपला हरी देशमुखनं जर्किंग घातली त्याच्यामुळे त्याला गार लागत नसेल, पण बघा इकडे मी आलोय टी शर्टवर, त्याच्यामुळे मला जर भयान गार लागतंय बघायचं मंडळीनं. म्हणजे गार नाही लागत पण थंड तर वाटतंय. पण असू द्या मंडळीनो, एन्जॉय तर खूप येतोय मंडळीनं. चला अजून आपल्याला रस्ता गाठायचा आपल्याला. तर तुम्हाला अजून मी सांगितलं नाही लोकेशन कुठलं आहे. तर बघा आपण जाणार आहे ती लोकेशन म्हणजे कुठलं आहे माहिती का, की इथं रामगड म्हणून एक अशी गुफा टाईप आहे, जिथं छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींची आहे ना पहिल्यांदा भेट झाली. तर त्या ठिकाणी आपण जाणार आहे आज बघा मंडळींनो. तर चला आता आपण आधी रस्ता आपला पार करू आणि तिथं जाऊया आता आणि
राम. तर चला जाऊया. दाद्या खूप उत्साही होता त्याच्यामुळे त्याला बोललो आणि आलो. इकडं बघा पटराव क्रिकेट खेळायचं चाललंय यांचं. जाऊ द्या, खेळून द्यायची नाही ती मंडळींनो. ही पोरं घरी सुखी बघा. चला सुखी पोराची बघा मंडळींनो. अभ्यास काय टेन्शन नाही. रविवार काल भात खाल्ला तरी परत डब्यात आणला असेल, डब्यात खाल्ला असेल आणि आता क्रिकेट खेळायला आली असते. तर तुझ्या मंडळींनो त्यांच्या पैसे राहू द्या. आपण जाऊया आता आपल्या म्हणजे फिरायच्या स्पॉटवर. चला. तर बघा आता मंडळींनो आपण आहे घाटात आणि आपल्या सुजीतला लागलेत जरा भुका. त्याच्यामुळं जरा आपण जरा थांबायचं नियोजन घेतलंय. तर बघा इथं ही दोघं जरा म्हणजे पेटपूजा चालली यांची. ही दोघं उपाशी आली ती आणि आम्ही दोघं मस्त पॉट बीट भरून आलो टाकी एकदम फ्युएल म्हणून. ह्या दोघांना जरा खाऊ दे. खाणार की आम्ही पण. तर खा बंद कर. तर बघा आता मंडळींनो आपले वडापाव आलेत. पण ह्या सुजितनं आधीचे घास काढलाय. पण असू द्या. वडापावची टेस्ट कशी आहे सांगा. सुरू टेस्ट कशी आहे वडापावची खाऊन सांग. खाऊन सांगा आधी. बंद कर परत. नाही असं ते चालतं तेवढं. अहो मंडळींनो एक नंबर आहे. म्हणजे कसं झालं तो आपला दुसरा राऊंड आहे. पहिल्या राऊंडचा आम्ही खाऊन झालं. त्याच्यानंतर दुसऱ्या राऊंडला आता व्हिडिओ काढला आम्ही. एक नंबर वडापाव. खतरनाक वडापाव मंडळींनो. तर मंडळींनो ह्यो माझा वडापाव खायच्या आधी मी पण खाऊन घेतो आणि तुम्हाला खाऊन झाल्यानंतर भेटू. तर बघा आता मंडळींनो या दोघा सुजितचा आणि आपल्या सुरूचा फ्युएल टँक आपण गत भरलाय आणि आता आपण आपल्या स्पॉटवर जाऊया. तर आता नॉनस्टॉप जायचं आहे मंडळींनो आपल्याला. त्याच्यामुळे बघा ह्या निसर्गाचा आनंद घेत, या पठाराचा आनंद घेत आता आम्ही जातो बघा. तर बघा मंडळींनो हे जे पठार दिसतंय ना हे बघा मंडळींनो सडा वाघापूरचं पठार आहे आणि पठार एकदम भारी आहे मंडळींनो. आणि येता बघा तुम्हाला सडा वाघापूरचा जो रिव्हर धबधबा आहे तो पण दाखवतो. धबधब्याला पाणी नाही त्याच्यामुळे आत्ता गेलो नाही. येता आपल्याला जमलं तर तो दाखवतोच मंडळींनो. पण इकडचा बाकीचा पुढचा नजारा एक नंबर आहे बघा. दरी हा बघा मंडळींनो इथं दरी आहे खाली. हा मंडळींनो मला तर वाटतं केरळात आले गत. पुढची झाडं बघून पुष्पागत मित्रांनो आम्ही काहीतरी वेगळं काहीतरी करू शकतो. पण राहू द्या असू द्या. चिपळूण 40 किलोमीटर. चला 40 किलोमीटर चिपळूण. चिपळूण पुढं 30 किलोमीटर धरून का मंडळींनो त्यांचं वेगळंच काहीतरी नियोजन चाललंय. त्यात आपण काय ॲड होणार नाही त्याच्यामुळे आणि ही नियोजन होणार पण नाही. त्याच्यामुळे मंडळींनो राहू द्या. तुम्हाला भेटू तेव्हा बोलून झाल्यानंतर. बघा मंडळींनो मागचा व्ह्यू भारी होता त्याच्यामुळे आम्ही गाडी रिटर्नला घेतल्या आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो. थांब मंडळींनो गाड्या आधी आम्हाला वळवून घेऊ द्या. तर 1 2 3. तर हा बघा मंडळींनो व्ह्यू कसा आहे भारी एकदम. तरी मंडळींनो आपला अजून कॅमेरा एवढा खास नाही त्याच्यामुळं व्ह्यू जास्त दिसणार. पण मंडळींनो व्ह्यू एक नंबर आहे. तर चला आपण लय वेळ वाया घालवत नाही. तर हा व्ह्यू भारी वाटत होता एकदम असं बघायला त्याच्यामुळे म्हणलं तुम्हाला दाखवावा. तर बघा हा बघून घ्या मंडळींनो व्ह्यू. चला आपण जाऊया पुढं. तर बघा आता मंडळींनो चालल्यानंतर जरा आम्हाला शोधायला लागले कारण की बघा मोठा पठार होता आणि त्या पठारावरनी बघा गुगल मॅपचं चालत होता. म्हणजे एखादा BSNLचं कार्ड होतं त्याच्यामुळे चालू होता. त्याच्यामुळे बघा आम्हाला सापडला नाही तर तुम्ही शोधत त्या. तर बघा आता आम्ही इथं पोचलो या. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा आता माझी स्टिक वगैरे जोडून घेतो आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ कंटिन्यू करायला. बघा मंडळींनो रामगड प्रवेशद्वार समर्थनगर सडा दाघोली इथं आपण पोचलोय बघा. इथं सूचना काहीतरी दिल्या ती पण वाचू. रामगड व कुंभडी तीर्थ हे पवित्र धार्मिक ठिकाण असल्याने पर्यटकांना पावित्र्य राखावे. अनुचित प्रकार घडल्यास ही म्हणजे आपल्या अजिबात नाही. तर असू द्या. चला आता आपण खाली जाऊया. तर बघा आता पायऱ्या वगैरे इथं एकदम. तर आपण ही नवीनच लोकेशन बघा आत्ता बघा आलोया. तर हा ठीक आहे फोटोचं बघा आलं नाही की फोटोचं सुचतं यांना. तर बघा मंडळींनो इथं आता वाघवा दिसतात आपल्याला. तर चला अजून खाली जाऊ आपण. आमच्या गावात बिबट्या आहे बघा. तर इकडून येऊ किती रामदास स्वामींचं हे आहे पुतळा आहे बघा. इकडचा पुतळा बघा आम्ही माघार येतो आधी आम्ही. तर मंडळींनो बघा इथं केव आहे. तर आता आमचं काय होणार आहे तो मंजुमल बॉयज होणार आहे आमचा. तर चला हळूहळू पुढे जाऊ. तर बघा मंडळींनो आम्ही मंजुमल बॉयज होत आहे आता. म्हणजे बॉयज तसले काय होणार नाही पण तसं आम्ही निघालो आता. थांबा जरा इथं जरा बॅगेत सामान वगैरे भरायला चाललंय. तर चला आता परत
तर बघा ही मंडळींनो जर हळूहळू चाला रे, आपल्या कॅमेराची स्टॅबिलिटी कमी होती. तर ही बघा मंडळींनो कसलं लोकेशन आहे, खतरनाक मंडळींनो, काय बोलायचं. काय हो सुरूला माकड दिसलंय मंडळींनो, आणि ते आपल्या पाया पडतंय. तर हे बघा आता इथं अजून पटर आहे, अजून कसं काय आपण लोकेशन आपण ही अजून सगळी ही बघितली नाही कसं काय. तर थांबा अजून हळूहळू. इथं काय आत गुफा आहे का? आत गुफा आहे होय. तर हो का मंडळीनं इथं मंदिर आहे, आणि आता मंदिराच्या आत जाऊया आपण. तर बघा मंडळीनं कसल्या ठिकाणावर मंदिर बनवलं एकदम भारी मध्ये. तर बघा मंडळींनो आता आम्ही गुफेत जाणार आहे. तर गुफेत काय गुपित आहे ते जाऊन आपण आत बघू. तर फ्लॅश लावा रे कार्यकर्त्यांनो. तर आवाज घुमायला लागलाय मंडळींनो, आणि आम्ही गुफेच्या बघा आत काहीतरी बसलेलं असायचं. काहीच नाही. फ्लॅश लाव बरं. काय दिसना मंडळींनो इथं, म्हणजे एवढं काय गुफेत नाही इथं. तर इथंच गुफा संपते, एवढीच गुफा आहे. म्हणजे इथं काहीतरी बसायची जागा आहे. मी तिथं जाऊन बसलो असतो पण नको. शयन कक्ष आहे पण हो घसारते मंडळींनो. शयन कक्ष आहे पण नको, इथं जास्त शयन केलं की आपलं काहीतरी वेगळं होईल. शयन नाही शयन. तर बघा मंडळींनो आपले टीच हो झोपणे म्हणजे आरामगृह आहे. आरामगृह. तर बघा मंडळींनो आता आपलं इथं टीचिंग पण चालू आहे. तर आता आपण मंदिरात जाऊ. तर बघा हा बघा इथं पण लिहिलंय शयनगृह. तर बघा इथं मंडळींनो इथं आज जरा चांगले केले त्यांनी. तर बघा समर्थ शिवराय भेट. तर आज बघा एक रामदास स्वामीची आणि शिवाजी महाराजांची सुंदर अशी मूर्ती आहे बघा, आणि सगळं गुहेच्या आतच आहे बघा. तर बघा श्री समर्थ पादुका. तर इथं आता पादुका नाही ठेवल्या, नेल्या असतील त्यांनी त्या कार्यक्रमाच्या वेळेस आणत असतील. ध्यान गुफा. तर बघा मंडळींनो इथे एक ध्यान गुफा आहे. तर ही खूप आतमध्ये जाते. मी गेलो असतो पण मी काय फिट होणार नाही या गुफेमध्ये. असू द्या. आतमध्ये मंडळींनो लाईट आहे, पण ही गुफा कुठपर्यंत जाते ती माहित नाही. लय आपल्याला मळीन आपले कपडे वगैरे. मग असू द्या, अजून दुसरं काय काय बघू. तर बघा इकडं मंडळींनो फोटो ठेवलाय, आणि इकडं आत बघा श्री समर्थ सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगड कराड यांची साधना गुफा. तर बघा इथं त्यांची मूर्ती पण आहे बघा मंडळींनो, आणि हे सगळं गुफेत आहे मंडळींनो. ही सगळ्यात भारी गोष्ट आहे म्हणजे बघा मंडळ. तर बघा फोटोशूट सुरू झाली आपली. असू यांचं फोटोशूट. तोपर्यंत मी तुम्हाला एकदा कॅमेरा घेतो म्हणजे फ्लॅश घेतो आणि त्या गुफेतनं बघून येतो. आता मंडळींनो मी स्टिक लावल्या, आणि स्टिक लावून बघा इथली जी गुफा आहे ना ध्यान गुफा, त्याच्यात जरा कॅमेरा सोडतो बघू आत काय नक्की. मी नाही आज जात रे, मी कॅमेरा सोडतोय. थांब मंडळींनो जरा मला फोन होय. तर एकदा सुजित म्हणतोय आत गेला की माघारायचा नाही, असं काय होणार नाही मंडळींनो. थांबा आत जाऊ द्या. तर हो का आत काय प्राणी बिनी तर काय नाही. तर हो का ही आत गुफा आहे. इथं एक बल लावलाय, खरं मी गेलो असतो पण नको. तर हो का मंडळींनो इथं एक मूर्ती आहे. ती कुणाची मूर्ती आहे तर ती आत्ता व्हिडिओ काय दिसणं झाल्या. मी व्हिडिओ पॉज केल्यानंतर मला वाटतंय प्रभू श्रीरामांची मूर्ती आहे बघा. ह्या साईडला काय आहे तर काय ह्या साईडला एवढं काय नाही. वायरीत फोन अडकला असता. तर बघा अजून पुढे ती गुफा कंटिन्यू आहे. तर तर बघा मंडळींनो की मी थोडाच त्या गुफेच्या आत जायचं बघितलं तेव्हा का माझी पॅन्ट वगैरे माया लागली. तर मी जरा कार्यकर्त्यांमध्ये बोलतो आणि या गुफेच्या आत जायचं का नाही ते बघतो. तर बघा आता मंडळींनो इथे एक छोटासा असा एक होल आहे. ह्या होलातनं आपण चढणार आहे आणि इथं फोटो काढायची जागा आहे. तर त्याच्यासाठी आधी मला इथं फोन ठेवू द्या का कोपऱ्यावर.
राव का इथं मला वर चढायला जागा सापडणार पण असू दे कुठनं इथनं चढायला जागा आहे अरे चढतोय की थांब जरा तर बघा मंडळींनो मी आता फायनली आहे या गुफेमध्ये तर कस तरी कसा बसा चढलोय हा तर बघा हा मंडळींनो ही गुफा आणि या गुफेत मी आहे तर बघा मंडळींनो इथला आपण एक नंबर बेस्ट मध्ये फोटो काढले द्या आणि आता आपली वेळ झाली या गुफेतनं खाली जायची कारण की बघा हॅरी ब्रो दुसऱ्या गुफेत जाऊन बसली द्या आणि ते वाडा बघतात फोटो काढायची तर आलो आलो चला मंडळींना पहिला फोन इथं ठेवू आणि जाऊ गुफेत खाली तर इकडे खाली सुजित पण त्याची सुजितची पण एक नंबर फोटोशूट चालली आहे बघा सुट्टी नॉट तर जरा आता आपण जाऊ खाली तर बघा मंडळींनो सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मोबाईल असं ठेवायला लागतोय बघा मंडळींनो खाली आलोय मी आणि आता जरा हॅरी ब्रोचा फोटो काढून घेतो आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ अजून दाखवतो पण तुम्हाला काय काय इथं तर बघा आता मंडळींनो आपण हा सगळा नजारा आपला सगळा बघून झालाय आणि बघा मंडळींनो एकदा मला कॅमेरा म्हणजे स्टिक लांबडी करून एकदा कसं दिसतंय ते दाखवू द्या 2 मिनिट थांबा मला स्टिक लांब करू द्या तर हा बघा मंडळींनो ही होती गुफा रामगड तर बघा कशी भारी एकदम ओके मध्ये आणि तुम्हाला पण जर फिरायचं असलं तर तुम्ही पण नक्की या रामगड या ठिकाणी तर चला अजून तुम्हाला वरचं काय काय आहे ते दाखवायचंय तर चला आता वर जाऊया तर बघा मला सारखी अशी स्टिक वगैरे ही करायला लागते वर खाली चालतं तेवढं तर चला आपली कार्यकर्ते अजून पुढे पोचलेत आपल्याला पण लवकरात लवकर पोचलं पाहिजे त्यामुळे जाऊया मग मला आधी चष्मा काढू द्या खालचं काय दिसत नाही हो बरोबर आहे ना तर हे बघा हे पुढं पुढं करते ते आपण काय करायचंय असू द्या चला मंडळीनं या ठिकाणी केव म्हणजे रामगड असं म्हणण्याची खरी म्हणजे ओळख म्हणजे बघा इथं ही अशी केव आहे तर बघा इथं आपल्या आत्ता फोटोशूट चालल्या पण बघा इथं ही केव बघा कसे मंजिमल बॉयज गत आहे का नाही थोडी मंजिमल बॉयज गत आहे इथं अजून कुठेतरी असणार आहे पुढं अहो ही माकड बघितली खरोखरच वाटते ती पण असू द्या जरा अजून एक्सप्लोर करायला पाहिजे जागा म्हणजे कळलं आपल्याला की इथं असतील कुठेतरी पण नसू द्या तर मी पण जरा फोटो काढून घेतो तर बघा मंडळीनं आत्ता सुजित म्हणून पैंजणाचा आवाज येतोय तसलं काय बोलू नको म्हणलो त्याला थांबा झालं आपली स्टिक ऍडजस्ट इकडे बाकीचे पण फिरायची ती जय श्रीराम भावांनो जय श्रीराम सिद्धार्थ शेडगे चला मंडळीनं असेच आपले सबस्क्रायबर वाढवायचे जय 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 श्रीराम जय श्रीराम बघा मंडळींनो जरासा काय पोरांना जोश दिला की पोरं अशी जोशिले होते तर चला मंडळींनो मग तुम्हाला म्हणत होतो ते रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांची मूर्ती आहे तो बघा हा इकडं खाली पण आहे रे अरे इकडं तर बघा मंडळींनो इकडं आपण गेलो तर आपला मंजिबल बॉयज होईल तर एकदा थांबा स्टिक लांब करतो स्टिकचा उपयोग करून घेतो आणि बघून घेतो की पुढं काय नक्की तर पुढं काय चांगलं असलं सेफ तर जायला येईल नाही तर सेफच्या ना माझा मोबाईल पण खाली जायचा तर थांबा आता स्टिक लांब करून बघितलंय मी क्लोज घेतो आणि बघतो कसं काय बघा मंडळीनं पुढं गेलो तर भारी वाटेल पण पुढं जायची जागा नाही इकडून अजून असू द्या ही फोटो काढून घेते ती मला पण फोटो काढू द्या तर बघा आता मंडळीनं हा स्पॉट आपण मस्तपैकी फिरून घेतलाय बघा आणि तुम्हाला हा स्पॉट कसा वाटला ते बघा आम्हाला कमेंट करून सांगा मला तर बघा हा स्पॉट एकदम भारी वाटला फोटो पण काढायला एक भारी आहे बघा आणि फिरायसाठी पण भारी आहे एक नंबर तर मंडळींनो चला आता एक आम्हाला पुढच्या स्पॉटवर सडा वाघापुरावर जायचं आहे तर चला जाऊया आता पुढच्या स्पॉटवर तर बघा मंडळींनो आता आपण जाणार आहे उलटा धबधबा बघायला
म्हणजेच बघा सडा वाघापूरचा जो धबधबा आहे ना उलटा तो बघायला जाणार आहे. पण धबधबा मला नाही वाटत की उलटा असणार आहे, कारण पावसाळा चालू नाही ना काय चालू नाही. त्याच्यामुळे असू द्या, पण आपण आपलं जायचं म्हणून निघालोय. तर चला आधी जाऊया आपण. आता जरा इथं धडधड म्हणजे जास्त दचकाय ती, त्यामुळे व्हिडिओ पण क्लिअर यायचा नाही, त्यामुळे जरा पुढे जाऊन व्हिडिओ काढू. तर बघा आता मंडळींनो, आपण आलोय सडा वाघापुरात. तर बघा इथनं जो पुढचं जो तळ दिसतंय ना मोठं, त्या तळ्यातनं बघा इथनं पाणी येतं. बघा इकडचं हा मार्ग आहे त्या पाण्याचा. हा बघा इकडं असा मार्ग आहे आणि ह्यालाच उलटा धबधबा असं म्हणते ती. बघा हा बघा इकडं. तर ही बघा इकडून असं पाणी जातंय. इकडून बघा पाणी, आता वारं वगैरे जास्त नाही, आता सीझन ऑफ सीझन चाललाय. आणि इथनं बघा रिव्हर्स वॉटरफॉल दिसतो. असला भारी असतो मंडळींनो. मी ह्यावेळेस आलो नाही, नक्की पुढच्या वेळेस नक्की मंडळींनो तुम्हाला दाखवायला. तर आता एवढं पाणी नाही हो, त्याच्यामुळं असू द्या. आपल्याला बघा रस्त्यात तेवढा धबधबा होता, त्याच्यामुळे आपण आलो होतो बघा. तर आपली कार्यकर्ती बघा पाण्याचं तळ बघा निघाली ती. तर जाऊया मंडळींनो. मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे बघा ही तळ आहे आणि ह्या तळ्यातलं बघा पाणी आता पॉयझनस वाटतंय बघा. एवढं असलं शेवळ साठलंय ह्याच्यावर, काय बोलाय नको. तर बघा ही असं तळ आहे एकदम भारीमध्ये. तर आत्ता ह्याच्यात पाणी नाही आणि हे तर बघा परत फोटोशूट सुरू झाली यांची. असू द्या. बघा ही एवढं असं मोठं तळ आहे आणि ही तळ बघा ही असं ह्या खालच्या साईडला आणि तिथं उलटा धबधबा आहे. तर असू द्या मंडळींनो, इथं आत्ता काय दाखवण्यासारखी गोष्ट नाही, पण असू द्या. आपलं रस्त्यात होता म्हणून रूटला आलो. तर चला आता आपण पण जरा फोटो काढून घेऊया. सुजितला फोटो काढतोय, आपलं पण जरा फोटो उद्या 2-4. तर चला भेटूया मला फोटो काढल्यानंतर. तर बघा आता मंडळींनो, आपण सगळा प्रवास वगैरे करून आता पोचलोय नागठाणमध्ये. आणि आता आल्यानंतर बघा जरा कार्यकर्त्यांना आपल्या सगळ्या भुका लागलेल्या, त्याच्यामुळे म्हणली जरा रगडापुरी खाऊया. त्याच्यामुळे इकडं बघा रगडापुरीचं नियोजन घेतलं आता. इकडे ही जरा कटाळी ते आपली कार्यकर्ती. आणि आता हरी हिंदीत बोलायला लागला, त्यामुळे मी पण हिंदीतच बोलणार होतो. हो टाकते ती, रिटून खावा, आरामात खावा. तर मंडळींनो आता इथपर्यंत होता आपला ब्लॉग. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.